नमस्कार, स्वागत आहे तुमचं चॅनलवरती आणि आजची आपली गोष्ट आहे चंदू चोर. आपली मराठी रीडिंगची स्टोरी आहे. एका लहान नगरात एक स्त्री आपला मुलगा चंदूसह राहत होती. 5 वर्षांचा झाल्यावर चंदू जवळच्या शाळेत जाऊ लागला. एके दिवशी संध्याकाळी चंदू शाळेतून धावतच घरी आला. त्याच्या हातात एक नवीन, कोरे, रंगीबेरंगी गोष्टींचे पुस्तक होते. "हे बघ आई," चंदू उत्साहाने ओरडला. राजू डबा खात असताना त्याच्या दप्तरातून हे पुस्तक मी घेतलं. मला ते खूपच आवडलं होतं. राजू डबा खाऊन येईपर्यंत मी ते हळूच माझ्या दप्तरात टाकलं. आता हे पुस्तक माझंच झालं. हे ऐकून चंदूची आई फक्त हसली, काहीच बोलली नाही. चंदूने जे केले त्याला चोरी म्हणतात असे काही तिने त्याला सांगितले नाही किंवा ताबडतोब राजूला पुस्तक परत देऊन त्याची माफी माग असेही सांगितले नाही. काही दिवसांनी चंदू नेहाकडील एक नवीन खोड रबर आणि 6 पेन्सिली घेऊन घरी आला. यावेळी सुद्धा त्याने आपल्या आईला सगळ्या वस्तू दाखवल्या, परंतु त्याची आई काहीच बोलली नाही. ती फक्त हसली. आपल्याला जे आवडते ते घ्यायला काहीच हरकत नाही अशा विचारातच चंदू लहानाचा मोठा झाला. जसजशी वर्षे गेली तसा चंदू एक अट्टल चोर बनला. आता तो पुस्तके व पेन्सिली नाही तर मोटारी आणि संगणक चोरू लागला. एके दिवशी चंदूने बँक लुटण्याची योजना आखली. मध्यरात्र झाली. सगळीकडे अंधार दाटला होता. नीरव शांतता पसरली होती. सरपटत बँकेत शिरून त्याने तिजोरी फोडली. मी किती भाग्यवान आहे असा विचार करत चंदूने सोने, नाणी व दागिने आपल्या पोतडीत भरून घेतले. बँकेतून बाहेर पडत असतानाच रखवालदाराने चंदूला पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले. दुसऱ्या दिवशी चंदूला न्यायाधीशांपुढे उभे करण्यात आले. न्यायाधीशांनी चंदूला कठोर शिक्षा फर्मावली. "इतकी वर्ष तू निष्पाप माणसांच्या वस्तू चोरतो आहेस. तुझ्यासारख्या समाजकंटकांना कठोर शिक्षाच केली पाहिजे. तुझं काही म्हणणं आहे?" "होय महाराज," चंदू म्हणाला. "माझ्याबरोबर माझ्या आईला सुद्धा शिक्षा करण्यात यावी. लहानपणीच तिनं मला रोखलं असतं तर मी असा अट्टल चोर झालोच नसतो. राजूचे पुस्तक चोरले त्या दिवशीच आईनं माझ्या चुकीची जाणीव करून दिली असती तर मी आज तुमच्यापुढे चोर म्हणून उभा राहिलो नसतो." तर या गोष्टीचं तात्पर्य काय आहे? वाईट गोष्टी मुळातच उपटून टाकाव्यात. म्हणजेच चंदूच्या आईने जर त्याला लहानपणीच चुकीची जाणीव करून दिली असती तर आज ही त्याची स्थिती झाली नसती. तर कशी वाटली तुम्हाला गोष्ट? आणि तुम्हाला गोष्ट आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.